see here, number of divisors, डिव्हिजर्सची संख्या सिक्स हा नंबर आहे, त्याचे डिव्हिजर्स कोण कोण आहेत? 1, 2, 3 आणि 6 हे 4 डिव्हिजर्स आहेत त्याला 6ला. पैकी 1 तर कुणाचाही डिव्हिजर असतोच, बरोबर. आणि 6 म्हणजे तो स्वतःच, कुठल्याही नंबरने त्याला स्वतःला भाग जातोच, कुठल्याही नंबरने त्या नंबरला स्वतःला भाग जातोच, त्यामुळे तो येणारच. आणि 1 पण कंपल्सरी येणार. 2 आणि 3 हे इतर त्याचे प्राईम डिव्हिजर्स झाले. हे टाईप का सांगितले? काही वेळा क्वेश्चन कसा असतो, फाइंड द नंबर ऑफ डिव्हिजर्स, काही वेळा असतो फाइंड द नंबर ऑफ प्राईम डिव्हिजर्स, किंवा काही वेळा असतो नंबर ऑफ डिव्हिजर्स एक्सेप्ट द नंबर इटसेल्फ अँड 1, म्हणजे हे दोन सोडून. तर प्राईम डिव्हिजर्स सगळ्याच ठिकाणी फाइंड करता येतात त्यांची संख्या असं नाही. ज्या ठिकाणी कन्व्हिनियंट आहे, लहान संख्या असतील तिथं फाइंड करता येतात. पण मोठमोठ्या संख्या असतील तर इथं आपल्याला टोटल नंबर ऑफ डिव्हिजर्स फाइंड करायचे असतात, डिव्हिजर्सची संख्या. हा एक टाईप आहे. आणि दुसरा म्हणजे सम ऑफ द डिव्हिजर्स, म्हणजे सगळ्या डिव्हिजर्सचं समेशन किंवा ॲडिशन. असे दोन वेगळे प्रकार आहेत त्यामध्ये. पहिल्यांदा आपण पाहणार आहोत नंबर ऑफ डिव्हिजर्स कसे फाइंड करायचे. कुठलाही नंबर आपल्याला दिला की आधी त्याला प्राईम फॅक्टर्समध्ये कन्वर्ट करायचं. कुठल्याही नंबरला त्याचे डिव्हिजर्सची संख्या फाइंड करण्यासाठी, समजा आपण आता 100 हा नंबर आहे, याला किती डिव्हिजर्स असतील ते आपण अगोदर लिहून काढू. सांगा बरं 100चे डिव्हिजर्स कोण कोण आहेत? 1, 2, 4, 5, 10, 20, 20, 25, 50, 25, 50, 100. बरोबर. कुणी राहिलंय का आणखी? बघा 100ला भाग जाणार. आता हे किती डिव्हिजर्स झाले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 100ला किती डिव्हिजर्स मिळाले? 9. आता हे आपण मॅन्युअली लिहून काढले, संख्या लहान होती त्यामुळे ते चाललं. आता आपल्याला मेथड फाइंड करायची आहे, नंबर ऑफ डिव्हिजर्स कसे फाइंड करायचे ते. यात पहिल्यांदा काय करायचं, त्या 100ला प्राईम फॅक्टर्सच्या मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये लिहायचं. म्हणजे समजा 100ला भाग जाणारा स्मॉलेस्ट नंबर आहे 2, प्राईम नंबर. 2 मल्टिप्लाइड बाय 50 लिहू शकतो आपण त्याला. पुन्हा या 50ला 2ने भाग जातोय. 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 25. बरोबर आहे. त्यानंतर 2 मल्टिप्लाइड बाय 2 तसाच. 25ला आता डायरेक्ट 5ने भाग जातोय.
त्याला आपण लिहू शकतो 5 मल्टिप्लाइड बाय 5. आधी दिलेल्या नंबरला प्राईम फॅक्टर्सच्या फॉर्ममध्ये, मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये लिहायचं. ही पहिली स्टेप. क्लिअर? पहिली स्टेप लक्षात आली काय ते? हां. त्यानंतर आता याच्यामध्ये प्रत्येक प्राईम फॅक्टर म्हणजे 2 हा प्राईम फॅक्टर किती वेळा आलाय? 2. म्हणजे त्याला आपण 2 स्क्वेअर असं लिहू शकतो. 5 किती वेळा आलाय? 2. ओके. नंबर ऑफ डिव्हिजर्स फाइंड करत असताना प्रत्येक प्राईम फॅक्टर कोण आहे ते महत्त्वाचं नाही, तो किती वेळा आलाय ते महत्त्वाचं आहे. तो किती वेळा आलाय ते महत्त्वाचं आहे. आणि मग यावरून नंबर ऑफ डिव्हिजर्स कसे फाइंड करायचे. पहिला प्राईम फॅक्टर 2 किती वेळा आलाय? 2 वेळा. त्यामध्ये करायचा +1 मल्टिप्लाइड बाय दुसरा प्राईम फॅक्टर किती वेळा आलाय? 2. 2 + 1 म्हणजे 3 मल्टिप्लाइड बाय 3 इक्वल टू काय आलं? म्हणजे 100ला एकूण डिव्हिजर्स किती आले? 9 आले. ओके. आता हे 6 साठी जर आपण विचार केला, हा छोटा नंबर आहे, त्याला प्रॉब्लेम नाही आहे, पण त्यालासुद्धा आपण या मेथडनी जाऊ शकलो असतो. 6 या नंबरला जर आपण प्राईम फॅक्टरमध्ये लिहिलं तर ते 2 मल्टिप्लाइड बाय 3 येईल. 2 किती वेळा आलाय? 3 किती वेळा आलाय? 1. 2 आलाय एकदाच. याच्यामध्ये 1 ॲड करायचा, म्हणजे इंडेक्समध्ये 1 ॲड करायचा. इंडेक्समध्ये 1 + 1 किती? 2. आणि 3 आलाय एकदाच. 1 + 1 किती? 2. आणि 2 मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजे किती फॅक्टर्स झाले? किती डिव्हिजर्स झाले? 4 डिव्हिजर्स मिळाले. येते लक्षात? यात तुम्हाला डायरेक्ट ट्रिक सांगितली मी, कशा प्रकारे याचा आपण यूज करू शकतो ते. आता फॉर एक्झाम्पल आपण जर क्वेश्चन पाहिला, समजा हा एक नंबर आहे 1980. हा एक नंबर आहे, याची आपल्याला डिव्हिजर्सची संख्या शोधायची आहे. आधी आपण त्याला काय करणार? प्राईम डिव्हिजर्समध्ये कन्वर्ट करणार. म्हणजे 2 मल्टिप्लाइड बाय 2 ने डिवाइड करा 1980ला, काय येईल? 990. पुन्हा त्याला 2 ने भाग जाईल. 495. आता 2 ने भाग जाणार नाही, पण 5 ने भाग जाईल.
5ने डिवाइड केलं किती येत आहे 99. 99 म्हणजे 3 पण भाग गेला असता. ठीक आहे. 2 2 5 3ने डिवाइड केलं तर 33 येईल आणि 2 2 5 3 3 11. तुम्ही हे व्हर्टिकली पण करू शकता. तुम्हाला जर व्हर्टिकली सोपं जात असेल तर व्हर्टिकली पण करू शकता काम. म्हणजे असं 1980 या प्रकारे 2ने डिवाइड केलं 495 परत 5ने डिवाइड केलं 99 आणखी एकदा 2ने डिवाइड केलं ना. या प्रकारे पण तुम्ही करू शकता व्हर्टिकली. ज्यांना जे कन्व्हिनियंट आहे त्यांनी ती मेथड वापरू शकता. आता इथे आपल्याला फाइंड करायचे आहेत नंबर ऑफ डिव्हिजर्स. डिव्हिजर्सची संख्या शोधायची आहे. काय करायला लागेल त्यासाठी याला 2 किती वेळा आलेला आहे 2 वेळा 2 स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 3 किती वेळा आलेला आहे 2. 5 किती वेळा आहे एकदाच आहे 1. आणि 11 तो पण एकदाच आलाय बरोबर. म्हणजे यामध्ये 2 2 वेळा आलाय 3 2 वेळा आलाय 5 एकदाच आलाय 11 एकदाच आलाय. नंबर ऑफ डिव्हिजर्स फाइंड करायचे. काय होणार पहा 2 आलाय 2 वेळा त्यासाठी 2 + 1 मल्टिप्लाइड बाय 3 आलाय 2 वेळा त्यासाठी 2 + 1 मल्टिप्लाइड बाय 5 एकदाच आलाय 1 + 1 11 एकदाच आलाय 1 + 1 2 + 1 म्हणजे 3 × 3 × 2 × 2. काय ते मल्टिप्लिकेशन बघा 36. येस 36. 36 म्हणजे 1980 या नंबरला किती डिव्हिजर्स आहेत 36. 36 डिव्हिजर्स आहेत. ओके कळलं डिव्हिजर्सची संख्या कशी फाइंड करायची आहे ते. हो सर. तर ते +1 काय ॲड केलं हां ते +1 काय ॲड केलं +1 काय ॲड केला. आता बेसिकली हा एक नंबर आहे सपोज 6 त्याच्या डिव्हिजर्सची एकूण संख्या 4 आहे पण त्याचे प्राईम डिव्हिजर्स जर आपण घेतले तर ते 2च आहेत 2 आणि 3. इन जनरल हा एक कंपल्सरीली प्रत्येक ठिकाणी 1 असतोच आणि तो स्वतः 6 हा पण असतो म्हणून डिव्हिजर्सची संख्या 4 होते. समजा आपण हे 100चं एक्झाम्पल कन्सिडर केलं
तर 100चे फॅक्टर्स काय पडत आहेत? 2 × 2 × 5 × 5. म्हणजे 2 2 वेळा आला, 5 2 वेळा आला. समजा आपल्याला त्याचे सगळे फॅक्टर्स लिहायचेत, सगळे फॅक्टर्स. तर आपण काय करणार? हे 4 जण आहेत. डिस्ट्रीब्युशन कन्सेप्ट याच्यामध्ये युटिलाइज केली जाते. डिस्ट्रीब्युशन कन्सेप्ट ही डिस्ट्रीब्युशन कन्सेप्ट कशा प्रकारे की एक डिव्हिजर तर येणार हा 2. आता जो 2 वेळा आला त्यामुळे एकदाच घ्यायचा आहे आपल्याला. नंतर एक डिव्हिजर तर आला 5, तोही 2 वेळा आला, एकदाच घ्यायचा आहे. पण त्याच्यानंतरचे जे डिव्हिजर्स आहेत ते कसे आहेत? 2 × 2 4, म्हणजे एक येणार 2, एक येणार 5, एक येणार 2 × 2 4, नंतर 2 × 5 10, नंतर 2 × 2 × 5 म्हणजे 20, नंतर 5 × 5 × 5 म्हणजे 25 पण येणार. 5 × 2 सॉरी 5 × 5 × 2 म्हणजे 50 पण येणार. आणि या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे तो नंबर स्वतः 100 पण येणार. आता यामध्ये 1 हा तर प्रत्येकाचा डिव्हिजर असतोच, त्याच्यामुळं 1 हा एक ॲडिशनरी नंबर पण तयार होणार. 1 हा एक ॲडिशनरी नंबर पण तयार होणार. यात कन्सेप्ट कशी असते की हा प्रत्येक डिव्हिजर जो आहे तो प्रत्येक डिव्हिजर प्राईम डिव्हिजर तो स्वतः प्लस तो इतर प्रत्येकाच्या कॉम्बिनेशनला तो मल्टिप्लाय होतो आहे. त्या सगळ्यांचे ते कॉम्बिनेशन्स आहेत. म्हणजे जोड्या आपण तयार करतोय. आधी 2 2च्या जोड्या, मग 3 3च्या जोड्या, मग 4 4च्या जोड्या, 5 असतील तर 5 5च्या जोड्या. या पेअर्स तयार करून त्यांच्या मल्टिप्लिकेशनपासून तयार होणारा प्रत्येक नंबर. आता 1 ॲड जो आहे तो डायरेक्ट फॉर्म्युला आहे. म्हणजे समजा आता असा एखादा नंबर आपला दिला a⁻p × b⁻q × c⁻r. हा नंबर आहे आणि याला किती डिव्हिजर्स आहेत असं म्हटलं. जसं आता हा 100 आहे. 100ला आपण हे 4 त्याचे प्राईम फॅक्टर लिहिले, पण डिव्हिजर्स 9 आले. ते 9 का आले? तर त्यांचे एकमेकांसोबत मल्टिप्लिकेशन होऊन पण काही संख्या तयार होतात आणि त्याही संख्यांनी यांना भाग जात असतो. त्याही संख्या त्याला डिव्हाइड करत असतात. त्यात तो डायरेक्ट रिझल्टच आहे. त्या रिझल्टच्या डेरिव्हेशनची आपल्याला आवश्यकता नाही आहे, तर खूप मोठं डेरिव्हेशन आहे. याचे जर टोटल नंबर ऑफ डिव्हिजर्स फाइंड करायचे असतील तर ते किती येणार? नंबर ऑफ डिव्हिजर्स ए किती वेळा आला आहे? 5 वेळा आलेला आहे. सॉरी p टाइम्स आलेला आहे, त्यामुळं p + 1 मल्टिप्लाइड बाय q किती वेळा आलेला आहे? सॉरी b किती वेळा आलेला आहे? q टाइम्स आलेला आहे. त्यासाठी q + 1 आणि c आलेला आहे r टाइम्स.
आर प्लस वन. म्हणजे प्रत्येक प्राईम फॅक्टर किती वेळा येतो? प्लस वन. आता प्लस वन का? या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करा, म्हणजे डेरिव्हेशनच्या रिव्हर्स ऑर्डरमध्ये जाता येतं. या तीन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करा. ॲक्च्युअली ते सगळे नंबर ऑफ डिव्हिजर्स वेगवेगळ्या पेअर्समध्ये डिव्हाइड केले जातात आणि त्याच्यावरून तो फॉर्म्युला डिराईव्ह केला जातो. पण त्या डेरिव्हेशनची गरज नाही, आपल्याला डायरेक्ट रिझल्ट वापरणंच कन्व्हिनियंट आहे. ओके. कारण याच्यामध्ये आणखी एक दोन रिझल्ट आहेत. कसा वापरायचा रिझल्ट कळाला आहे? हो सर. हो सर. आता हे झालं नंबर ऑफ डिव्हिजर्स. हे नोट डाऊन करा. नंबर ऑफ डिव्हिजर्स कसे फाइंड करायचे ते. हंड्रेडचं एक एक्झाम्पल आणि हे एक एक्झाम्पल. Completed. Yes. Complete sir. आता थेरॉटिकली एक दोन फॉर्म्युले लिहून घ्या. कन्सिडर ए नंबर a raised to p, म्हणजे कोणताही नंबर असेल त्याला समजा ह्या फॉर्ममध्ये लिहिलं गेलेलं आहे. जसं आपण इथे 2 स्क्वेअर 5 स्क्वेअर लिहिलं तसं a raised to p into b raised to q into c raised to r. Then number 1, number of डिव्हिजर्सची संख्या p+1 into q+1 into r+1.
गॉट दिस? Yes, sir. आता याच्यामध्ये आणखी एक क्वेश्चन असतो, तो म्हणजे सम ऑफ डिव्हिजर्स. म्हणजे त्याचे जे एकूण सगळे डिव्हिजर्स आहेत. आता 100ला किती डिव्हिजर्स आले? 9. 2 + 1 × 2 + 1 म्हणजे 9 आले. ते जे सगळे 9 डिव्हिजर्स आहेत, त्या सगळ्या 9 डिव्हिजर्सचं समेशन, ॲडिशन. आता इथे 100 हा नंबर लहान असल्यामुळं कदाचित आपण हे सगळे डिव्हिजर लिहून त्यांचं ॲडिशन पण करू शकतो. आधी आपण ॲडिशन करू. किती येते बघा या सगळ्यांचं ॲडिशन? यांचं ॲडिशन करा. $217. 217. आता इथे 9 संख्या होत्या, त्या लिहून ॲडिशन करणं ठीक आहे, कन्व्हिनियंट. पण इथं 36 डिव्हिजर्स आहेत. मग त्या 36 संख्या लिहायच्या तयार करून आणि त्यांचं परत ॲडिशन करायचं, हे मॅन्युअली कन्व्हिनियंट नाही आहे. पॉसिबल आहे पण कन्व्हिनियंट नाही आहे. आपल्याला फाइंड करायची आहे या सगळ्या डिव्हिजर्सची सम, त्यांचं ॲडिशन. त्यासाठी रिझल्ट काय पाहता. आधी आपण याच्यासाठी फॉर्म्युला लिहू. या टर्मसाठी सम ऑफ डिव्हिजर्स कशी फाइंड केली जाते. पहिल्यांदा हा पकडायचा, a⁻p. a⁻p in bracket a⁻0 plus a⁻1 plus a⁻2 प्लस कुठपर्यंत? p पर्यंत. म्हणजे हा जो a आहे त्याचा इंडेक्स 0 पासून सुरू करायचा, एक एक न वाढवत जायचं आणि किती वेळा लिहायचे त्याचं ॲडिशन हे त्याच्या इंडेक्सला म्हणजे p पोचेपर्यंत. म्हणजे समजा नंबर असा, फॅक्टर असा आहे 3⁵ असेल समजा, तर त्यासाठी काय लिहावं लागेल? 3⁵0 + 3⁵1 + 3² + 3³ + 3⁴ + 3⁵. या स्वरूपात नंबर असेल तर. ओके, गॉट दिस? मल्टीप्लाइड बाय सेम फॉर b⁻q. म्हणजे b⁻0 + b⁻1 + b² + b³ up to b⁻q. and multiplied by same for c⁻r. म्हणजे c⁻0 + c⁻1 + c² up to c⁻r. या तिन्ही ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन जेवढं येईल ते असेल सम ऑफ डिव्हिजर्स. म्हणजे आता या 100 साठी जर आपला सोडवायचं म्हटलं
तर काय होईल बघा आता. नंबर ऑफ डिव्हिजरसाठी फक्त इंडेक्सचा वापर करावा लागतो, पण सम ऑफ डिव्हिजरसाठी बेस आणि इंडेक्स दोन्हीचा उपयोग करायचा आहे. तो कसा? हा पहिला 2 स्क्वेअर आहे, 2 ह्या बेसला घेऊन सुरू करायचं. 2 रेज टू 0 प्लस 2 रेज टू 1 प्लस 2 रेज टू 2. कुठपर्यंत जायचं? याच्यापर्यंत जायचं फक्त. मल्टीप्लाइड बाय पुन्हा कोण आहे? 5 बेस आहे, पण जायचं आहे 2 पर्यंत. म्हणजे 5 रेज टू 0 प्लस 5 रेज टू 1 प्लस 5 रेज टू 2. इक्वल टू 2 रेज टू 0 म्हणजे 1 प्लस 2 प्लस 4. 5 रेज टू 0 म्हणजे 1, 5 रेज टू 1 म्हणजे 5 प्लस 25. 4 प्लस 2 प्लस 1 7 मल्टीप्लाइड बाय 31. किती येते मल्टिप्लिकेशन बघा? 217 आलं. आणि आपण मॅन्युअली फाइंड केलं होतं ॲडिशन, ते पण किती आलं होतं? 207. ओके. कन्सेप्ट लक्षात आली? काय फॉर्म्युला काय लक्षात आला आणि वापरायचा कसा ते? Yes, sir. आता समजा आपण हा जो 1800 होता, सॉरी 1980, त्या 1980 मध्ये फाइंड करू सम ऑफ डिव्हिजर्स. 1980 मध्ये सम ऑफ डिव्हिजर्स फाइंड करू. हे 36 आहेत, पण आपल्याला महत्त्वाचं हे आहे, त्या 1980ला आपण काय लिहू शकतो फॅक्टर्सच्या फॉर्ममध्ये? 2 स्क्वेअर इंटू 3 स्क्वेअर इंटू 5 रेज टू 1 इंटू 11 रेज टू 1. आता बघा, सम ऑफ डिव्हिजर्स फाइंड करायची आहे आणि हे तुम्ही सांगणार मला फॉर्म्युला कसा वापरायचा ते. यस, 2 raised to 0 plus 2 raised to 1 plus 2 raised to 2. आधी या फॅक्टरसाठी काय लिहिणार? 2 रेज टू 0 प्लस 2 रेज टू 1 प्लस 2 रेज टू 2 मल्टीप्लाइड बाय 3 स्क्वेअरसाठी 3 raised to 0 plus 3 raised to 1 plus 3 रेज टू 3 0 प्लस 3 रेज टू 1 प्लस 3 रेज टू 2 मल्टीप्लाइड बाय या फॅक्टरसाठी 5 raised to 0 plus 5 raised to 1. 5 रेज टू 0 प्लस 5 रेज टू 1 आणि मल्टीप्लाइड बाय या फॅक्टरसाठी 11 raised to 0 plus 11 raised to 1. आणि मग आता कॅल्क्युलेशन 2 रेज टू 0 म्हणजे 1 प्लस 2 प्लस 4 1 प्लस 3 प्लस 9 1 प्लस 5 1 प्लस 11
1 + 2 + 4 म्हणजे 7, 13, 6, 12. करा मल्टिप्लिकेशन, आन्सर फाइंड करा. 6,552. 6,552. कळले दोन रिझल्ट कसे आहेत ते, हो सर. त्यांचा यूज कसा करायचा आहे तोही कळला. हो सर. म्हणजे नंबर ऑफ डिव्हिजर्स आणि सम ऑफ डिव्हिजर्स. मग हे दोन रिझल्ट लिहून घ्या. हे आता इथे हे ते लिहिलं, नंबर ऑफ डिव्हिजर्स लिहिलं आहे तुम्ही. नंबर 2 टाकून सम ऑफ डिव्हिजर्स लिहा आणि त्याचे हे दोन एक्झाम्पल पण लिहा. एक टाईप आणखी असा असतो त्यामध्ये, दिलेल्या नंबरला दोन फॅक्टर्सच्या पेयर्सच्या फॉर्ममध्ये किती प्रकारे लिहिता येऊ शकतं. म्हणजे तिसरा रिझल्ट तुम्ही त्यामध्ये असं ॲड करू शकता, नंबर ऑफ वेज by which a number can be resolved into किंवा as a product of two factors. म्हणजे त्या नंबरला दोन दोन फॅक्टरच्या जोडीनुसार किती प्रकारे लिहिता येऊ शकतं त्याचा हा पॉईंट आहे. ते फाइंड करणं खूप सोपं आहे. आपण हे जे नंबर ऑफ फॅक्टर्स फाइंड करतो, p+1 × q+1 × r+1, हे झाले एकूण फॅक्टर. ह्याच्यात दोन दोनच्या जोड्या करायच्या आहेत, फक्त त्याला 1/2 लावून द्यायचं आहे, संपलं. म्हणजे हा जो रिझल्ट आपण तयार केलेला नंबर ऑफ डिव्हिजर्सचा, हे झाले एकूण डिव्हिजर. म्हणजे आता याचे एकूण डिव्हिजर किती आहेत, 36 आहेत. मग त्याच्या दोन दोनच्या जोड्या जर आपण फॅक्टर्सच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करायचं म्हटलं, 36 / 2 म्हणजे 18 होणार. ओके. तर हा एक पॉईंट आहे, याच्यावरती पण क्वेश्चन असतात, ते आपण बघूया. आधी एवढं कंप्लीट करून घ्या.